सोनं दिवसेंदिवस महागाईची नवी शिखरं गाठत असताना दिसते आणि त्यामुळे अनेकांची इच्छा असूनही तिथवर मजल मारणं शक्य होत नाहीये। लग्नाच्या तयारीला लागलेल्या घरातल्या पालकांना दागिने कसे खरेदी करायचे हा प्रश्न सतावतोय। पण जर हे सोनं मोफत मिळत असल्याचं ऐकण्यात आलं तर, अशी ऑफर कुणी देत असेल तर, कानावर विश्वास बसत नसेल पण असे व्हिडिओ व्हायरल होतायत। नेमका हा व्हिडिओ काय आहे आपण बघूया। आधार कार्डवर मोफत 1 तोळ सोनं। पंतप्रधान मोदींचा AI व्हिडिओ होतोय व्हायरल। व्हिडिओ खोटा, PIB ने केलं स्पष्ट। सोना इतना महंगा होने के बाद भी आधार कार्ड पर 1 तोला सोना बिल्कुल फ्री, लेकिन परिवार में कोई सरकारी नौकरी में नहीं होना चाहिए, तभी मिलेगा। ऐकलत, पुन्हा कान देऊ नये का? सोना इतना महंगा होने के बाद भी आधार कार्ड पर 1 तोला सोना बिल्कुल फ्री, लेकिन परिवार में कोई सरकारी नौकरी में नहीं होना चाहिए, तभी मिलेगा। कानावर विश्वास बसत नसेल, आश्चर्याचा धक्का बसला असेल किंवा खूप आनंद झाला असेल तर या सगळ्या भावनांना आवर घालत नीट ऐका। हा व्हिडिओ AIच्या सहाय्याने तयार केलेला खोटा व्हिडिओ आहे। PIB ने हे स्पष्ट केलंय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, कारण तो इतका हुबेहूब बनवलाय की तो कुणालाही खरा वाटावा। सोना इतना महंगा होने के बाद भी आधार कार्ड पर 1 तोला सोना बिल्कुल फ्री, लेकिन परिवार में कोई सरकारी नौकरी में नहीं होना चाहिए, तभी मिलेगा। व्हिडिओमध्ये भारताचे पंतप्रधान भाषण करताना दिसतात। त्यांच्या ओठांची हालचाल आणि आवाज अगदीच तंतोतंत मॅच होतोय। 1 तोळा सोनं मिळवण्यासाठीच्या अटी नियम ते सांगताना दिसतात। मात्र PIB ने तो खोटा असल्याचं स्पष्ट केलंय। हल्ली सोनं आणि चांदीच्या दरांनी महागाईचे विक्रम प्रस्थापित केलेत। सोनं तर तोळ्यामागे 2.25 लाखाच्या पुढे। त्यात ते जर मोफत मिळत असेल तर कोण नको म्हणेल। त्याचं निमित्त करत गैरसमज पसरवण्याच्या इराद्यानं हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय। तर अशा प्रलोभनांना बळी न पडता सत्य तपासून पाहणं गरजेचं आहे। सोशल मीडियातल्या अशा थापांना बळी पडू नका, हाच याचा निष्कर्ष। रशीद इनामदार, पुढारी न्यूज।